आव्हानांवर नवे उपाय शोधण्याचं धाडस दाखवणाऱ्यांसाठी आव्हानं म्हणजे संधी ठरतात. जीवनात जिज्ञासा आणि शिकण्याची वृत्ती कायम ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं IIT पदवीधरांना मार्गदर्शन. येत्या काळातल्या तुमच्या कृतींमधूनच विकसित भारताच्या प्रवासाची दिशा ठरणार असल्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. अमित शहा यांच्या हस्ते मुंबईच्या राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेडच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या कार्यालयाचं उद्घाटन. खलाशी हे भारताच्या सागरी विकास गाथेच्या केंद्रस्थानी असून त्यांची सुरक्षितता आणि कल्याणाला सरकारचं प्राधान्य. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचं मुंबईत प्रतिपादन. UPIच्या माध्यमातून होणारं डिजिटल पेमेंट ग्राहकांसाठी मोफतच राहणार असल्याचं पेमेंट्स काउन्सिल ऑफ इंडियानं केलं स्पष्ट. गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी 5220 जादा बसगाड्या सोडण्याचा राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय. ताश्कंद इथे सुरू असलेल्या आशियाई युवा आणि कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तितली माझी हिनं महिलांच्या 45 किलो वजनी गटात पटकावलं रौप्य पदक. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत अश्मिता चलिहाची अंतिम फेरीत धडक. विजेतेपदासाठी चीनच्या हान क्विन हिच्यासोबत उद्या होणार लढत. नमस्कार, 4:30च्या या बातमीपत्रात मी